नमस्कार, मी ऋषिकेश. तुम्ही पाहतात तरुण भारत कोल्हापूर. तरुण भारतच्या आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत मैत्रीविषयी. होय, त्याच मैत्रीविषयी जे मैत्रीचं नातं रक्ताचं नसूनही जिव्हाळ्याचं बनतं. कोल्हापुरात असाच एक ग्रुप आहे रंकाळा प्रेमींचा. त्या ग्रुपमध्ये रणजित ओतारे नावाचे त्यांचे मित्र जे दिव्यांग आहेत, ज्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तरी त्यांचे मित्र त्यांच्यासोबत कायम खंबीरपणे सोबत आहेत. जाणून घेऊयात त्यांची माहिती आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून. दादांसोबतच्या मैत्रीची सुरुवात कधीपासून झाली जरा सविस्तर सांगा. रणजितची मैत्री आमची शाळेत 5वी 10वी एकत्र होतो. 5वी 10वी एकत्र असल्यामुळे आम्ही वर्गात पहिल्यापासून एका ठिकाणी वर्गामध्ये जातो. तर हे जर रणजितचं पहिल्यापासून हा डोळ्यापासून त्याला असा त्रास नव्हता, कमी होता, पण इतका नव्हता. शाळेत आम्ही खेळत होतो, समजा क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, कबड्डी म्हणा, या खेळामध्ये भाग घ्यायचा तो. आणि त्याला असं कधीच आम्हाला जाणवलं दिवसा की त्याला डोळ्याचा असं त्रास आहे. संध्याकाळी अंधार जर पडायला आला तर त्याला तो थोडासा जाणवत होता, पण शाळेमध्ये असे कधी नाही. पण तिथून पुढे त्याचं हळूहळू वाढत गेला तो. मग तो ग्रुपमध्ये यायला लागला. मग एके वेळ आमच्या त्या ह्या रंकाळा ग्रुपमध्येच आम्ही कुठं जर जायला शिरोडा वगैरे ह्याला जायचं असलं तर जाताना मग त्याला मी सांगते असलं तर त्याला गाडीवर बसून इथे आणल्यानंतर बरं पाठींच्या बसतो त्याला. तर उतरताना ती काळजी घ्यायची की उतरताना हे पाव उतरताना पायऱ्या हे आहे. तर जाताना बी आम्ही एखादं जिना उतरावले तर तो आमच्या पाठीवर हात ठेवायचा आणि पाय उतरताना जसं आम्ही उतरावले तर त्या पद्धतीने हळूहळू त्या आमच्याबरोबर उतरायचा. आणि ज्यावेळी त्याला की नाही जाणवतं नाही हवं थोडंसं उजेड जर पडला तर थोडंसं सावली त्याला दिसते, शॅडो, की ह्या पद्धतीने मला थोडं शॅडो दिसते की हे. पण त्यांना आवाजाने परफेक्ट कळते की हा कोण व्यक्ती आलाय की काय. आम्ही सर लई म्हणले की एवढं दिसत नाही, पण आवाजाने जेव्हा परफेक्ट लई ओळखायचं की मी मित्र कुठला आहे किंवा हा कोण आहे, स्वप्नील काय हे आहे, असं पटकन त्याला पटकायचं. पण अशा पद्धतीने त्याचं जे होतं की नाही, पण नंतर एवढं त्याचं डोळ्याचं फार कमी झालं, पण त्यानं कधी हार मानलेली नाही. तो फिरायला यायचा, प्रत्येक ग्रुपमध्ये मिसळायचा, बाहेर यायचा, फिरायचा. जर दिसून धडपडत कोणाचा हाक मारायचं की नाही, साईड लावून ते पुढं पुढे येऊन जरा हे करायचा. तर त्यानं असं कधी केलं मला दिसत नाही मी बाहेर पडणारच नाही, असं त्यानं कधीच केलं नाही. तो म्हणला जेवढं दिसेल तेवढं मला भरपूर देवाने दिलेलं आहे, त्याच्यावर त्यानं मात केलेलं आहे त्यानं. रणजित बरोबर माझी ओळख रंकाळ्यावरच झाली. 12 वर्षापूर्वी आमचा हा ग्रुप तयार झाला. त्यावेळी रणजितनं सगळ्यांना रंकाळा दाखवला म्हणजे हे बाबा रंकाळा आहे चला. आणि रणजित एक म्हणजे असं म्हणतो की नाही एक माळेला गुंफणारा एक दोरा असतो की नाही, तसा तो दोरा झाला. कारण त्याच्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर बोलत बोलत आम्ही सगळी एकत्र आलो. आणि जर रणजित नसला तर आम्हाला चुकलं चुकल्यासारखं वाटते. जसं बेसनाच्या लाडकात मनुका कसा असते तसं ह्यो मनुका आहे. तर ह्यो मनुक्यासारखा आहे. आणि त्यामुळे आम्ही त्याला सगळीकडे नेतोय. तो रणजित नसला तर आम्हाला करमतच नाही. आणि त्याच्याबरोबर जी मजा येते ती इतर कोणाबरोबर येत नाही. रणजितचं बघ म्हणजे शिकण्यासारखं असं आहे त्याच्याकडनं की आम्ही दर शुक्रवारी इथं झुंबा घेतोय. बरीच माणसं साईडला बसलेली असतात. साईडला बसलेली असतात कोणतर बघल काय म्हणतील माणसं. रणजितला दिसत नसल्यामुळं आपल्याकडून कोण बघालंय ही फिलिंगच त्याला नसल्यामुळं तो बिंदास त्याला जेवढं दिसतंय त्या तो बिंदास झुंबा करतोय. म्हणजे लोकांचा तो अजिबात विचार करत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य. आणि हे मी त्याच्याकडनं शिकलो की कठीण परिस्थितीमध्ये काही असू दे चेहऱ्यावर नेहमी एक स्माईल त्याच्या जी असते ही त्याच्याकडून मी शिकलो. रणजित दादा यांचं नाव काय आणि यांचा काय किस्सा सांगा. कुणाला आता बोललो त्यांचं हे म्हणजे आता जे सगळे घडा लागले ते सगळं स्वप्नील साळुंखे सरांच्या म्हणजे व्हायला लागले सगळं. नाहीतर रणजित कोण ओळखत नव्हता. ते स्वप्नील साळुंखेच्यामुळे रील्स केल्यामुळं माझी ओळख पटली स्वप्नील सरांच्यामुळे. आणि यांचं किस्सा काय हर एक नमुन्याच आहेत. काय सांगायचं 1000 किस्से आहेत त्यांचं सांगण्याचं म्हणलं तर. म्हणजे त्यांच्याकडनं सगळं चांगलं सगळं म्हणजे आमच्या ग्रुपला सगळं जे काय ते सांगतात ते सगळं पटण्यासारखं सगळं पटवून देतात व्यवस्थित. त्यांच्या बाबतीत काय एक्सक्यूज काही नाही आहे. स्वप्नील साळुंखे गोष्टी आपल्याला म्हणजे छोट्या वाटतात. ही काय तर जसं शर्ट घालणे ही काय फार मोठी क्रिया नाही, पण त्याला त्याच्यासाठी पण कष्ट करायला लागतात की शर्ट उलटा आहे काय सुलटा आहे, कुठं ठेवलाय, आपण कुठल्या कलरचा घातलाय. म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला निग्लिजिबल असतात आपण त्याला महत्वच देत नाही, त्या छोट्या छोट्या गोष्टी करायला सुद्धा त्याला विचार करायला लागतोय. आणि एवढं असून सुद्धा आता फुटबॉलचं उदाहरण त्यानं सांगितलं तर ते फुटबॉल खेळायचा आणि असं डांबासारखं उभा राहायचा. आणि त्याला बॉल आलेला पण कळत नव्हता तरी पण असं पाय असं असं घालायचा आणि विचारतो बॉल गेला काय रे काय गेला गेला बॉल. पण जे त्याची खेळण्याची इच्छा होती हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर रणजित कडनं आम्ही हेच शिकलो. म्हणजे हे कसं आहे की जसं आता लग्न होते बरोबर आहे.
आता बायको कशी पण असू दे तर आपण तिला काय सोडत नाही किंवा पोरं त्रास देत आहेत तर आपण त्यांना काही सोडू शकत नाही, कारण का ते एक नातं तयार झालेलं असतं. लक्षात आलं? तर तसं नातं आमचं रणजित बरोबर तयार झाले की तो कसाही असू दे, काहीही असू दे, आणि थोड्या वेळेसाठीच हे आमचं नातं नाही आहे. आज आम्ही 12-15 वर्ष झाले एकत्र आहे. काही जण तर शाळेतले मित्र आहेत. तर हे नातं आहे, त्यामुळे हे तात्पुरतं नाही आहे, हे कायमस्वरूपी आम्ही जेव्हा म्हातारं होणार, आमचं जेव्हा वय होणार, तेव्हा सुद्धा रणजित हा आमच्या बरोबरच असणार. आणि तो खरा आमचा मित्र आहे. मैत्रीचं नातं तुटत नाही. भाऊ बनकी असती काहीतरी असते ती गोष्ट वेगळी. तो मित्र झालाय आमचा एकदम खास. आणि एवढे रिस्पेक्टिव्हली सगळ्यांनी बघा की आता मगाचपासून तुम्ही बघितले सगळ्यांनी सरच म्हणले. कुणाला असं नाही म्हटलं की हे न बोललं ते न तसं अजिबात नाही. भाषा पण एकदम सौम्य, गोड 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 माणूस आहे एकदम. तरी आमची तशी रंकाळ्यावर झाली. रंकाळ्याला फिरायला येत होतो आम्ही. त्याला थोडी दृष्टी कमीच होती, म्हणजे थोडं थोडं पुसट असं दिसत होतं. पण रोज येणं जाणं त्यातून मैत्री वाढत गेली. त्यानंतर एक इच्छाशक्ती त्यांची अशी आहे की आता आम्ही सगळी टर्फला खेळायला जातोय, तर हा फोन करणार आदल्या दिवशी, विशू मला यायचं आहे. कोण? हा, मग राहुल आहे सोबत यायला, राहुल सोबत ये, मग राहुल सोबत येणार. पण आणि असं नाही की जायचं आहे आवरलेलं नाही ना थांबायचं आहे, तो यायच्या आधी जाऊन तिथं थांबणार जिथनं त्याला घ्यायचं आहे तिथं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी खेळलेली आहे ती कधी पैसे देत नव्हते. पण रणजित न खेळता न दिसता तिथं टर्फ मध्ये येऊन पैसे गोळा करताना पहिला हात पुढे द्यायचा, माझं पैसे घ्या. किंवा आता आम्ही शिरोड्याला ट्रिपला जातोय किंवा हे करतो त्यावेळेला ठीक आहे की मला दिसत नाही म्हणून मी काय पैसे देणार नाही, असं काय नाही. पहिला पैसे द्यायला रणजित पुढे, म्हणजे असं त्याचं एक. आणि येण्याची पण आमच्यासोबत इच्छाशक्ती, किंवा भजन असू दे, भजनी मंडळात रणजित असतात काय, भजनासाठी फार लांब लांबपर्यंत जातात, 150-200 किलोमीटर लांब, किंवा ते भजनी मंडळ सुद्धा त्यांना सोबत घेऊन जाते. असं त्यांचे किस्से आहेत बरेचसे. आणि रणजित आम्हाला सगळ्यांनाच फ्री आहे, कधी एक दिवस आला नाही तर त्यांच्याशिवाय आम्हाला गमत नाही. असं एखाद्या वेळेस तुम्ही पार्टी वगैरे करता जेवणाची वगैरे, त्यावेळी हे काय करता? हा, पार्टी म्हणजे सोबत आमच्या सोबत येणार, घेऊन जायचं त्यांना सोबत. त्यानंतर जेवायला भूक लागली, आणि असं नाही की ते दिसत नाही की मी असं करणार नाही. जिथं बसलोय तिथंच आजूबाजूला कोण आहे बघून, काय पाणी पाहिजे हे पाहिजे, खातात. ताटाप आपलं स्वतः घेणार समोर आले की, म्हणजे एन्जॉय सगळ्यांच्या सोबत त्यांचा सेमच असते. असं आम्हाला पण जाणवत नाही की त्यांनी पण स्वतःला जाणून करून घेत नाहीत की मला दिसत नाही, आणि आम्ही पण त्यांना कधी असं हे करून देत. असं. सगळी जी काय जी आहेत ती सगळी मला दाखवतात. इथं बघा, इथं मटण आहे बघ, इकडे चिकन वाढले बघ, मग तेवढ्या रेंज मध्येच की नाही आपण हात धरायचा असा इकडे. इकडे चपाती वाढले बघ, रस्सा गरम आहे बघ, सांगते सगळी सांगतात. त्या बाबतीत सगळी म्हणजे लक्ष देतात अगदी व्यवस्थित, त्या विषयच नाही. त्यामुळे मला ग्रुप प्रिय आहे, रंकाळा ग्रुप. आणि आमची सगळ्यांची ओळख रंकाळ्यावरच झाली. पण रणजितला आधी सुरुवातीला दिसत होतं, म्हणजे मी त्यांचं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्यांना माणसाला आधी दिसत असताना नंतर दृष्टी कमी झाल्यावर माणूस खचत जातो. पण त्यांनी व्यायाम कधी सोडला नाही. मला आठवड्यातनं एकदा त्यांचं आठवणीनं आमचे दर शुक्रवारी झुंबा असतं, तर मला गुरुवारी संध्याकाळी त्यांनी फोन करणार आणि मला विचारणार कुणाला तर उद्या झुंबा आहे ना. म्हणजे त्यांचा उत्साह म्हणा, किंवा माझा जरी मूड नसेल तर त्यांचा सगळं उत्साह, म्हणजे त्यामुळे सगळी ग्रुप आम्ही मिळून एकत्र व्यायाम करायला किंवा काय. पण त्यांची दृष्टी कमी असताना सुद्धा त्यांना एवढी व्यायामाची आवड, तर आपल्याला देवानं सगळ्यांना सगळं दिलेलं आहे, मग आपण का आळस करायचं. म्हणजे त्यांच्याकडे एक बघून जी व्यायामाची इच्छा होती ती खरोखर. त्यामुळे रणजित पहिला रंकाळ्यावर आलाय का हे सगळे बघतात, रणजित आलाय का, कुणाला दिसलाय का विचारतात. रणजित तिकडे खणीवर जातात दोघं हळूच, बापू आणि ते करायला. हा म्हणजे फिरून येतात, नंतर आम्हाला ते दिसतात. पण त्यांच्यावर खूप म्हणजे त्यांच्या खूप काही घेण्यासारखं त्यांच्याकडून. तर व्यायाम सगळ्यांनी चुकवू नका असं त्यांचं एक उदाहरण आहे आपल्या पुढं. आता इथं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा संजय म्हणजे सुशील पवार यांचं नाव सारथी, की रंकाळ्यावरती रोज सोबत घेऊन येणार, घरी सोडणार. परत आम्ही इथून झाले की नाश्त्याला वगैरे जाते तर सोबतच गाडीवरती. असं नाही घ्यायला याला कवा आणायचं, आता काय करायचं असं काय नाही, जाणार दारातून रणजितला घेऊन येणार. आणि हा असा सुशील पवार. काही मला उठवायला हाच फोन करत असते सकाळी, मला न्यायला ये म्हणून. तिथं कट्ट्यावर थांबलेला असतो. सकाळी 7 वाजता मला फोन करून केल्यावर मग 10 मिनिटात आवरून मी याला घ्यायला जातो. त्याला ज्यावेळेला दिसत होतं थोडंफार पुसट किंवा असं दिसत होतं, त्यावेळेला थोडं त्यांनी बघून घेतलेलं आहे. मग चालत फिरत निघालो की हे आंधळ्या आलो बापा आता इथं आम्ही कोल्हापुरी भाषा आहे. हा ठीक आहे मग चल पुढं आपला कट्टा आहे. मग जिथं आपलं नेहमी आमचा व्यायाम करायचा आहे, पलीकडे स्टेजवरती आम्ही कधी व्यायामला असतो, तिकडे नवनाथ मंदिरच्या इथं, किंवा चहा घ्यायला, आज पाववडा खायला जायचा आहे चल म्हणते की, म्हणजे ते ठिकाण बऱ्यापैकी ओळखीची अशी त्यांना ती झालेलीच आहेत.
फक्त एक काहीतरी पॉईंट त्यांना सांगितला ना, की आता इथं तोफेजवळ आलोय, शालिनी पॅलेसजवळ आहे, तिथं समजून जातं बरोबर. म्हणजे त्यांना ती ओळख पटलेली आहे सगळ्या गोष्टीची. खाताना म्हणजे काय खातात किंवा ते चिकट आहे किंवा असं खाण्याचा पदार्थ आता पाववडा असलं तर जरा ते साईड वगैरे असते. खाताना काय नाही, सोबत तिला एकदा हातात त्यांना बघितला ना त्यांनी हातात घेऊन. आता मगाशी पण त्यांनी सांगितलं एकदा ताट समोर दिलं की इथं मटण हातानं बघितलं की नाही, म्हणजे त्यांना ते एक सवय होऊन गेलेली आहे. पाववडा आता तुम्ही म्हणताय की ते तोडून किंवा काय नाही, आता ते पाववडा आहे म्हणजे ते पूर्वी थोडं थोडं त्यांनी ते जाणलेलं आहे की हात लावून हात बघतोय, हो, बघितलेला आहे लांबी रुंदी किती किती आहे आणि त्यानंतर मग ते लांबी रुंदी किती आहे आणि हा. मग ते थोडा दिला तर त्यावर लिंबू असतो सेंटरला, ते माहिती आहे. मग पहिली तर असा हात लावायचा आणि लिंबू पिळायचा, बाजूला ठेवायचं, चालू करायचं. मग हे इकडे सांगते मला इथं पाव आहे बघ, चालू करायचं काय सवय झाली ती. बर्गर खाल्ला काय? नाही तसलं काय नाही. गडवडा, मिसळ, आपलं लोणी डोसा, हे एवढंच. बर्गर काय नाही. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे कसं माहिती आहे, जे पुढं म्हणजे काही मला म्हणजे दिसणार नाही किंवा बघणार नाही, ते मला ह्या सगळ्यांनी दाखवलं. त्यांच्या दृष्टिकोनातनं मला असं दाखवलं. मी हे बघू शकत नव्हतो, कारण मी घरातनं उठायचं, कट्ट्यावर बसायचं. म्हणजे आता ह्याच्या अगोदर काम करत होतो मी, काम करत होतो, पहाटे उठून काम करत होतो, थोडे दिवसात तेवढं मी काम करत होतो. त्यानंतर ते जसं दिसायचं बंद झालं, असं माझं काम बंद झालं. मग त्यामुळे घरातनं यायचं आणि कट्ट्यावर बसायचं. मग असंच पहिलं अविनाश विरी म्हणून आहेत, ते पहिले माझ्यासंगड यायचे. आता ते बंद झाले. सुशील पवार माझ्यासंगड दररोज असतात. मग त्यांच्या संगड यायचं. मग माझा मित्र पिंटू खटाटे, शाळेचा मित्र माझा, तो पण आधीमध्ये येतोय. म्हणजे यांना काय तर प्रॉब्लेम झाला की तो पण येतो संगड माझ्या. आणि काही आधीमध्ये मी जर एक 4 दिवस आलो नाही तर विश्वनाथ म्हणून आमचे मित्र आहेत, ते मला सारखं फोन करतात, आता तुला काय अडचण आहे काय, प्रॉब्लेम आहे काय, सांग मला, तुला काय असं सांगत जा. आता मध्ये आम्ही घर बदललं त्याने मला लगेच फोन केला, तुला काय अडचण आहे काय सांग, आम्ही येतो लगेच. म्हटलं काय नाही, अडचण असली की सांगतो म्हणलं. कारण माझा भाऊ पण माझ्यासंगत ठाम माझ्या पाठीशी आहे. म्हणजे असं की नाही आहे काय तू काम करत नाहीस म्हणून काय नाही, ते पण माझा सांभाळ व्यवस्थित करतो माझा भाऊ, करतो नव्हता तरी. 4 वर्ष झाली मी काम करत नाही, तर त्याचं काय म्हणजे तक्रार नाही. ते एन्जॉय म्हणजे सकाळी लवकर यायचं, आलं की यांच्या संगड यायचं. मग कुठं तर मी धडकतोय ना, धडकले की मग चालू झालं, अरे ते आंधळे धडकलं बघ. मग आपल्यामुळे जर 10 माणसं हसत असतील, मग कुठं धडकलेलं चांगलं हो, म्हणजे चांगल्या ठिकाणी नाही, योग्य ठिकाणी मार खायचो. उगाच सारखं सांगायचं अहो दिसलं नाही. ठिकाणचा किस्सा सांगा की जिथं गेल्यानंतर तुम्ही ते पहिल्यांदा, आता तुम्ही ते बघितलेलं नाही पण तुमच्या ते मित्रांनी तुम्हाला कसं दाखवलं ते जरा सांगा. दाखवलं म्हणजे कसं, पहिला तर मी सांगतो, म्हणजे आमच्या टँकमध्ये डान्स होता. डान्स म्हणजे आम्ही बसवणार होतो आमच्या ग्रुपचा. मग मी आपल्या साईडला मांडी घालून बसलेलो. मग यांची इच्छा होती मी यावं. मग मी काय गेलोच नाही, तर नुसतं म्हणजे त्यांचा अनुभव घेतला की कसं करतात, म्हणजे रंगा चालू होता. मग तसंच आम्ही रंगपंचमीला तसंच सेम, मला पोहायला येत नाही तर यानं मला ढकललं, सुशील पवारनं मला ढकललं. हा, मग मी म्हणलं, मग लगेच मला म्हटला काठावर ये, तू हात लाव, इथं मला हात धर, काय तू बुडत नाहीस किंवा मरत नाहीस. मग तिथं धरून उभारलं जाईल, तिथं समुद्रात नेतात, तिथे जाऊन बसायचं, एवढ्या पाण्यात नेतात तिथे जाऊन बसायचं, समुद्रात जाऊन जे करतात ते करायचं. काय तुम्ही आवाजावरनं ते ओळखताय, ते कसं ओळखता म्हणजे आता आवाज म्हणजे आता इतके वर्ष मैत्री आहे की नाही, सगळ्यांची सवय झाल्या, त्यामुळे आता नजर असली तरी आवाजाने ओळखते. हा, हे स्वप्नील सर, हे राहुल बेंडके सर, हे असे ओळखते सगळे. आणि घरातले पण माहिती आहे, घरातली पण. आता आमचं भावाचा माझा मुलगा आहे, मी जरी आता आत आलो की ते लगेच म्हणते, काका आम्ही इथं बसलोय ना, मला तुडून जाशील. ते कायम शब्द असते, त्याला पाठ झाली, त्याला माहिती आहे त्याला दिसत नाही, कोण तुडवलं तर काय करायचं. मग ते सांगते, काका मी इथं बसलोय, तिकडनं जा, ते स्वतः सांगते मला. मैत्रीची परिभाषा काय, म्हणजे एक म्हणजे मित्र म्हणजे काय किंवा त्याची एक व्याख्या झाली जाईल ना तुमच्यामध्ये. ती व्याख्या म्हणजे कसं माहिती आहे, माझं आयुष्य जेवढं आहे त्यापेक्षा डबल आहे सगळ्यांना आयुष्य लागून, एवढीच माझी इच्छा आहे. मी जरी एक म्हणजे 80 वर्ष जगलो की 200 वर्ष जगून देत ही सगळी, आणि अशाच ताकदीने, हीच माझी इच्छा आहे. माझा ग्रुप रंकाळा ग्रुप आणि माझं भजनी मंडळ. लहानपणी कसं झालं, तो शाळेत असताना पहिला होता व्यवस्थित, मग 5वी की 3री 4थीला असताना तो असा पडायचा, पण घरची कसं वडिलांना कळायचं नाही तो का पडतोय, म्हणजे आम्हाला असं वाटायचं की मुद्दाम करत असेल किंवा काय असेल. मग एक दिवस तो आमच्या इथं, म्हणजे पहिले आम्ही जुनी राजमाता हायस्कूलच्या इथं राहायला होतो, तिथं असं छावण्या म्हणतात आमच्या इथे, लांबडे असे दगडे असायचे आणि मोठ्या गटर असायचे त्यावेळी.
आणि अचानक रात्री सायंकाळी 7 वाजता ते पडला गटरी. मग त्यावेळी जाणवलं की ह्याला रात आंधळेपणा असेल, म्हणून त्यावेळी आम्ही दवाखान्यात दाखवलं. त्या दवाखान्यात डॉक्टर बोलले की ह्याला रात आंधळेपणा आहे. दिवसा दिसू शकते, पण जसं वय वाढेल तसं तो कमी कमी येणार. मग 10वी-12वी पर्यंत त्याला अंदाज होता, म्हणजे ग्राउंडचं सगळेच, दुधाळे असेल कुठे असेल, क्रिकेट खेळायचा, गाडी चालवायचा. पण जसं 12वी नंतर त्याचं ते कमी होत गेलं, ते कमी कमी होत गेलं. मग ते डॉक्टरने बघितलं तर डॉक्टर म्हणजे नाही, वयाप्रमाणे त्याचं हे असंच राहणार का, ह्याला कुठलाच ऑप्शन नाही. म्हणजे लाखात एखादीच व्यक्ती असली की त्याला हे लागलेलं आहे. मग त्याच्यानंतर आम्ही CPR जाऊन त्याचं सगळं हे केलं, ते UDI कार्ड बनवलं. UDI कार्ड नंतर मग त्याचं हे रुटीन असंच चालू राहिलं. पण डॉक्टरांनी त्याला सल्ला दिलेला की तू टेन्शन घ्यायचं नाहीस, तू जेवढं मन मोकळं राहशील तेवढे तुला ती सवय लागेल. जर टेन्शन घेतलास तर तू आजारी पडणार, त्यापेक्षा तू तुझ्या ह्याच्यातच राहा. मग नशिबानं त्याला सगळे मित्रपरिवार चांगले मिळाले, सगळेच. म्हणजे आजपर्यंत त्याला कोण असं म्हणलं नाही की हे आंधळा आहे, ह्याला न्यायला नको, हे कशाला उगाच वज आपल्या भागात, असं कोणीच म्हणलं नाही. म्हणजे लहानपणापासून त्याचं एक चांगलं वैशिष्ट्य काही त्याला मित्रमंडळ चांगले मिळाले. आता हे हँडिकॅपच आहे, तर ह्याला मदतकार्य झालं पाहिजे. कारण कसं आमचे वडील 2016ला वारले. 16 नंतर मी खूप म्हणजे ह्याच्या मित्रांनी पण किंवा आम्ही पण भरपूर ह्याच्या जॉबसाठी, कारण हँडिकॅपसाठी शासनानं भरपूर जॉब दिलेले आहेत, पण एकही जॉब त्याला लागू शकला नाही. किंवा शासनाकडनं जे ई-रिक्षा आहेत, जे हँडिकॅप लोकांना जे काय आहे ते त्याला कधीच मिळालं नाही. कोणी आमदार असू दे, कोणी असू दे, कोणी मदत केलेली नाही. कारण असे जर हँडिकॅप असतील, तुम्ही फक्त शासन म्हणतंय आहे, पण पोचते कुठं हे पण बघायला पाहिजे. कारण असे भरपूर जण आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी करायला पाहिजे. कारण ई-रिक्षा आहे, ह्यांच्यासाठी शासनानं नोकऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत, पण त्या लागू शकत नाहीत. आता ह्याचं वय गेलं सोडा, पण असे अजून जर असतील तर त्यांच्यासाठी मदत केली पाहिजे शासनानं. हे माझे एक त्यांना नम्र विनंती आहे. सांगायचं असं की रणजितदादांचं सगळ्यांबरोबर, म्हणजे आम्ही त्यांच्या भागवाला आहे, गल्लीवाला आहे काय. रणजितदादांचं जसं रंकाळा ग्रुप बरोबर जसं बॉन्डिंग आहे, तसं भजनी मंडळावर बॉन्डिंग आहे, तसं भागातल्या प्रत्येक नागरिकांबरोबर त्यांचं तसंच बॉन्डिंग आहे. म्हणजे मी त्यांना, माझं वय 28 जरी असलं तरी मी त्यांना 20 वर्ष झालं ओळखतोय. आमच्या भागातच ते राहायला आहेत पहिल्यापासून. त्यांच्या वडिलांपासून आमच्या घरात आणि माझे संबंध आहेत. पण जरी त्यांना दिसत नसेल, पण समोरच्या माणसाला वाटणार पण नाही की ह्या माणसाला दिसत नाही किंवा ह्या माणसाची दृष्टी कमी आहे. कारण की ते तसं कुणाला जाणवूनच देत नाहीत. जसं मी तुम्ही सगळी बाकीचे आहे तसंच ते आपल्यासोबत वागतात आणि तसंच त्यांनी मेंटेन ठेवले. त्यामुळे नवीन माणसाला तरी वाटत पण नाही की हा माणसाला दिसत नाही. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय, माणसाला म्हणजे आपल्याला जर एक डोळा जरी आपला दिसायला बंद झाला तर आपल्याला जजमेंट आपलं चुकते. पण ह्यांच्या दोन्ही डोळ्याला रात्री दिसत नाही तरी पण माणूस कसा वावरत असेल समाजात किंवा बाकीच्यांबरोबर, एका आवाजावरून बाकीच्यांना ते ओळखतात. लांबून 20-30 फुटावरून जर हाक मारे तर लगेच ते लक्षात, हाक मला हा जयेश भाई. म्हणजे त्यांनी ते मेंटली त्यांनी ते ठरवलंय डोक्यात की बाबा आपल्याला दिसत नाही, पण आपण कोणाला जाणवून द्यायचं नाही की आपल्याला दिसत नाही. म्हणजे हे एक त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. हिंदी म्हणजे आपणच बाकीच्यांनी पण शिकण्यासारखं आहे की आपण डोळे बंद करून आज विचार केला, डोळे बंद केल्याने जर ठरवलं की कोणी हाक मारे कोण समोरले, पण ते एका हालचालीवरून सगळ्यांना समजतं. आपण एक गाणं नेहमी ऐकतो किंवा गुणगुणतो, मित्र वनव्यामध्ये ही गारव्यासारखा. असंच काहीसं रणजित ओतार यांच्या आयुष्यात असलेल्या वनव्यामध्ये त्यांचे मित्र गारव्यासारखे त्याच्यासोबत आहेत. एक खंबीर साथ, एक खंबीर आधार म्हणून. आपल्या मित्राला दिसत नसलं म्हणून काय झालं, आपणच त्याचे हातपाय डोळे म्हणून त्याच्यासोबत राहू असा निश्चय त्यांनी केलेला आहे. कॅमेरामन सूरज पाटील सोबत मी ऋषिकेश पाटील, तरुण भारत, कोल्हापूर.